गुढीपाडव्यापासून 550 व्हेकल म्हणजे जर प्रेशर कॉम्पॅक्टर पासून छोट्या 6 डब्याच्या घंटा गाडीपर्यंत आपण घेऊन महापालिका ही पूर्ण ताकदीनं हे शहर पुढच्या 90 दिवसांमध्ये कचरा मुक्त करायचं या संकल्प घेऊन आपण निघालो. आणि महापालिकेच्या हे सातत्यानं मी त्या सभागृहाचा सदस्य राहिल्यामुळे गेल्या 15 वर्षामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नुसती महानगरपालिका हे शहर स्वच्छ नाही करू शकत. त्याच्यात लोक सहभागाची प्रचंड गरज आहे. मी सुरत पाहिलं, मी अहमदाबाद पाहिलं, मी इंदोर पाहिलं, मी रांची पाहिलं. गेल्या 10 वर्षामध्ये मी या 4 शहरांमध्ये प्रचंड राहिलो. तर मी तिथे पाहिलं की इथं हे शहर देशामध्ये पहिल्या 5 रँकिंग मध्ये कसे येतात. आज केंद्र सरकारचं जे धोरण आहे त्या धोरणामध्ये तुम्ही स्वच्छतेमध्ये 10च्या खाली आल्याशिवाय तुम्हाला केंद्र सरकार 1 रुपया देत नाही. स्थानिक स्वराज संस्थेला तर देतच नाही. शाहसाहेब तुमची माझी याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. भांडवली खर्चामध्ये 2011ला प्रॉपर्टी टॅक्स वाढलेला आहे. त्याच्यानंतर गेल्या 14 वर्षात 1 रुपया वाढला नाही. तर केंद्र सरकार प्रत्येक वेळेस विचारतं तुमचा भांडवली खर्च किती वाढला आहे तरच तुम्हाला आम्ही पैसे देणार. म्हणून आम्ही असं पाहिलं की या शहरांमध्ये फिरताना त्याचं एक उदाहरण सांगतो आणि पुढे चालतो की इंदोरमध्ये मी गेले असताना मी आणि माझे 2 मित्र आम्ही असे 3 जण गेलो होतो. कारण आता पश्चिम महाराष्ट्राचे आमदार इथे बसलेले आणि ते मूळ मराठवाड्याचे, त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्राची टेस्टच वेगळी असते, तिथलं काम करायची पद्धतच वेगळी असते. तर त्यांना आम्ही उज्जैनहून आलो आणि इंदोरला आल्यानंतर राजवाड्याला आपण चाट खायला जाऊ असं आमचं 3घांचं बोलणं झालं. आमची जी रेंटेड कार होती तिला घेऊन आम्ही राजवाड्याला गेलो. राजवाड्याला गेलो, 1 तासभर फिरलो, सगळं चाट खाल्ला आणि गाडीत बसलो. 2 मित्र माझे मागं बसले होते. त्याने एक रॅपर उघडलं, त्याचा कर 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 आवाज झाला. त्या ड्रायव्हरनं पाठीमागे बोलून सांगितलं भैया वो डस्टबिन में डालो. आणि आम्ही जेव्हा आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो तेव्हा त्यानं आमच्याकडून पहिले पैसे नाही घेतले. त्यानं पहिली ती डस्टबिन उचलली गाडीतली, ती नेऊन डस्ट बॉक्स मध्ये खाली गेली आणि त्याच्यानंतर त्यानं आमच्याकडून पैसे घेतले. हा पब्लिक अवेअरनेस क्रिएट झाला तिथे.